आता ते सरळ जे शिकारी प्रवृत्तीचे प्राणी आहेत हे मानवी प्रजातीवर हुमला करू शकतात. तर त्याच्यामुळे आमचं आंदोलनाचं नाव आहे मानव प्रजाती वाचवा आंदोलन. त्याच्यासाठी आम्ही एक सूचना जाहीर केल्या, 3 सूचना आहेत की 1972 मध्ये जो वन्यजीव कायदा निर्माण झाला होता प्राण्यांसाठी, तर त्याच्यामध्ये एखादा प्राणी जर हिंसक झाला, खूप माणसावर हमले केले, तर त्याला मारण्याचे अधिकार आहे. पण ते आहेत वन निरीक्षक नागपूर त्यांनाच. आता तुम्ही म्हणता का एखाद्या गावात प्राणी आला आणि तो हिंसक आहे, 2-3 माणसावर त्यांनी अटॅक केला आणि मग आता हा माणूस तिथून निघेल, पहिले अकोटच्या कार्यालयात, मग नागपूरला पोहोचेल, मग रिटर्न येईल, तिकडचं प्राणी थांबणार आहे. म्हणजे अशी कायद्याची तरतूद म्हणजे आश्चर्यचकित तरतूद आहे. तर आमची पहिली मागणी आहे की हे अधिकार स्थानिकांना द्यावे, सरपंच वगैरे, ही पहिली मागणी आहे. आणि दुसरं, जे हिंसक प्रवृत्तीचे प्राणी आहेत त्यांना काही तंत्रज्ञानाच्या आधारे काही जीपीआरएस अशी जर काही सिस्टम असेल तर त्याचा तांत्रिक वापर घ्यावा आणि आपल्या आणि आपल्या परिवाराचे संरक्षण करणे हा संविधानिक अधिकार प्रत्येक मनुष्याला. मग अशा याच्यात जर का हानी कुणाला झाली तर त्याच्यावर कारवाई करू नये, कारवाई होऊ नये. आणि हे जे प्राणी आहेत हे खरं तर वन विभागाची जबाबदारी, म्हणजे आम्हाला त्यांच्यापासून काही उपयोग नाही. आमची मालमत्ता व्यक्तिगत आहे. मग आता आमचे जर का 2 बैल असले, ते दुसऱ्याच्या शेतात जर गेले तर ते माझी जिम्मेदारी आहे ते शेतात न जावं. आता यांचे प्राणी वन्य विभाग सोडून येत आहे, त्यांना राखीव क्षेत्र आहे, पण त्यांची जबाबदारी आहे त्यांना तिथं त्यांच्या आतमध्ये अटकाव करावा, तिथं त्यांनी बांधून ठेवावे. आणि वन्यजीव प्राणी जे मुंबई दिल्लीत बसलेले आहेत त्यांना खूपच प्रेम असेल तर 2-4 प्राणी त्यांनी घरी घ्यावे. आमच्या प्रेम तुम्ही कराल, प्रेम तुम्ही कराल आणि त्याचे भूर्दंड आम्हाला भोगावे लागतील. बर, आता हे जे प्राणी आहेत आपले डुक्कर झाले, हरिण झाले, हे शेतकऱ्याची पिकं उद्ध्वस्त करतात, बरोबर. यांच्यासाठी वेगळा कायदा आणि उंदीरासाठी वेगळा कायदा. म्हणजे उंदीर उद्योगपतीच्या गोडाऊन मधलं धान्य खाते तर त्याला मारण्याची परमिशन आहे, आणि हे वन्य प्राणी आमची शेती उद्ध्वस्त करतात तर यांना परमिशन. हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. तुमच्यासाठी सांगून आलो मी. यांना तर काय ते आज ऐकतील आणि मग ते समोर हे करतील, तुम्हाला समजायला पाहिजे. असे जे काही कायदे आहेत त्या कायद्याबद्दल पुन्हा विचार झाला पाहिजे. बरं, अजून आता मानवाची प्रजाती धरली तर वर्षातून एक आपत्ती जन्माला येतो 9 महिन्यानंतर. इथं या प्राण्यांच्या प्रजननाचा दर हा कायदा करताना ग्राह्य धरण्यात आला नाही. म्हणजे एक 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 प्राणी जवळपास 15-15, 16-16 पिल्लं देते, वर्षातून 2 वेळा देते. मग आता यांची इतकी संख्या वाढत आहे की मानवावर अटॅक करत आहे. म्हणजे प्रजननाचा दर हा कायदा बनवताना लक्षात नाही घेण्यात आला. ह्या काही त्रुटी आहेत. आणि याच्यानंतर हे प्राणी जर का शेतकऱ्याच्या हद्दीत येत असतील तर वन विभाग सल्ला देतो की तुम्ही तुमच्या शेतीला कंपाऊंड करा. अरे प्राणी तुम्ही तुमच्या एरियाला करा ना, आम्हाला काय सल्ले देता? बरोबर आहे. जसं आपण जर गृहीत धरलं, आपण म्हणा की इतका मोठा एरिया वन क्षेत्राचा कसे कंपाऊंड करतील, है ना? तर याच्यासाठी आम्ही शोधून काढलेलं आहे. त्याच्यासाठी आम्ही काय शोधून काढलेलं आहे की नागपूर ते जबलपूर हा हायवे झालेला आहे आणि भरपूर किलोमीटर अंतर आहे. एक्झॅक्ट काय चुकीचा आकडा नाही निघाला म्हणजे सांगत नाही, पण चांगलं मोठं अंतर आहे, 100 किलोमीटरच्या वरच आहे. दोन्ही साईडनं गव्हर्नमेंटने 30-30 फुटाची बॅरिकेड उभी केली. पाणी सडकवर यावणार, त्याच्यावर आघात व्हावणार आणि साऊंड प्रूफ आहे. मग जर तिथं 100 किलोमीटर होत असतील ना, आमचं बाळ, आमची लेकरं, आमचे महिलांवर बहिणींवर अटॅक होत असेल तर हे आजपर्यंत आम्ही खपवून घेतो. आता एकाही म्हणजे 2 शेतकऱ्यावर आता अटॅक झाला. आता जर एकाही शेतकऱ्यावर, एका बहिणीवर, एकाही मुलांवर जर अटॅक झाला, हा सगळ्या शेतकऱ्यावर अटॅक मानला जाईल.
आणि याचे परिणाम वन्य विभागाला होणार. आमच्या याच्यात कळक आहे. त्याच्यात एक असं आहे की याच्या आधी आम्ही अकोटला दिलेलं आहे. आमचं म्हणणं आहे की 20 तारखेपर्यंत वन्य विभागाने आम्हाला प्रतिक्रिया कळवावी. जर नाही केलं तर आम्ही हे अजून आंदोलन तीव्र करू आणि लोकांसमोर जायला पाहिजे. लोक आता आनंद उत्सव साजरा करतात. कोणता? नरनाळा. हरकत नाही, उत्सव व्हायलाच पाहिजे, आमचं दुमत नाही. पण मला एक सांगा, तर शहरी लोक येतील, ते तिथं येऊन हल्ला करतील, कल्ला करतील, ते प्राणी कुठं पडून जातील? नागरी वस्ती. ते खाली मैपळा गेले की गेले. त्यांना काय जीपीआरएस, त्यांना काय रोड डांबर रोड नाही पाहिजे, त्यांना जीपीआरएस नाही, ते त्यांना वाटून तिकडे निघतात. मग तिथं इतका हल्ला तुम्ही उत्सवानं कराल आणि तुम्ही पूर्ण त्याच्यासाठी महाराष्ट्र गोळा करताय. बरं, उत्सव तुम्हाला करायचा आहे तर हरकत नाही, पण मग तुमचा आनंद आमच्या भरोशावर का साजरा करता? तुम्ही त्यांना त्याच्या क्षेत्रात ठेवा, तिथं राहायला जा, आम्हाला काही हरकत नाही. उत्सव तुमचा, आनंद तुम्ही. शहरी लोक येतील, ग्रामीणांना त्रास मोठ्या प्रमाणात असतो. आता तुम्ही मला सांगा, तिथे किती रिस्ट्रिक्शन आहे? इतक्या हाईटची बिल्डिंग नाही पाहिजे, झाडं तोडता नाही येत, एखाद्या शेताचं सपाटीकरण बफर झोन मध्ये करता नाही येत. आता तिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर बँड बाजा अंदर वाजेल जंगलात, तो चालते. म्हणजे एकाकडे प्रशासनाने समजा काही केलं तर चालेल, सगळे नियम कायदे सामान्य. आश्चर्यचकित म्हणजे प्रश्न पडतात ना. आणि याच्या कोट्यावधी रुपये खर्च. अजून तर मी ते तपशीलच घ्यायचा की याच्यावर किती खर्च होणार आहे. म्हणजे पूर्ण आता तिथं काय कोणी सिंगर येणार आहे, कोणी आरती जग्गा वगैरे, अंजली जग्गा वगैरे, किती रुपये त्यांनी चार्ज केला असेल. पण चला, आपलं जे ऐतिहासिक आहे त्याचं थोडं झालं पाहिजे. पण एवढ्या त्या किल्ल्याची दुरुस्ती करायला काय हरकत आहे? तसेच लोक येतील ना, तो किल्ला अंगावर पडायला करून राहिला ना. ते पुरातन विभागाचं काम. अरे शेवटी काय आहे की प्रशासनातले जे लोक ठरवतील तेच आहे ना. शेवटी एक ऑफिस टू दुसरं ऑफिस. म्हणजे आता वन्य विभागात जरी असलं तरी इथून तिथेही जाते, इथून कलेक्टरांकडे जाते, मंत्र्यांपर्यंत पोहोचते त्या कागद, आहे की नाही? पण ह्या गोष्टी खूप आवश्यक आहे. जे असेन्शियल आहेत ते करा. बरं, नका करू, आमचं हरकत आहे तुम्हाला नाही करायचं, फक्त असं काही नका करू की त्रास आम्हाला होईल आणि आनंद दुसऱ्याला भेटेल, आहे की नाही? एवढंच आहे. तुम्ही आमचं ऐकून घेतलं, आज तुमच्या लक्षातही आलं, त्याच्याबद्दल मला धन्यवाद. तुमच्यामुळे यांना हे केलं मिळालं.